मम्मी काहीतरी झटपट झटापट बनव ना, आणि ते स्वीट असलं पाहिजे आणि चांगला असायला पाहिजे. मला तर लागली आहे अशी भूक. लवकर बनव आणि मला दे जेवायला. स्वीट हां, मला म्हणजे? स्वीट काहीतरी काहीतरी स्वीट. हां, स्वीट काहीतरी बनव मला. मला थोडीशी भूक लागली. ओके, ब्रेड चालेल? नाही, नूडल्स बनव. नूडल्स. ब्रेड मी छान छान ब्रेड बनवून बघा. चलो हॅलो. चला तर मग आपण आता ट्रेंडिंग फूड रेसिपी बनवूया. कशी येते मला माहीत नाही, पण ट्राय नक्की करूया लवीजसाठी आपण. त्यासाठी मी घेतली 4 ब्रेड, 1 डेअरी मिल्क आणि बटर. ब्रेडचे असे साईडचं कट करून घेतला आणि आपण बघूया आता. एक पातेल्यात मी पाणी गरम करून घेतलं, जेणेकरून डेअरी मिल्क मेल्ट होण्यासाठी. माहीत नाही नक्की कशी येते. आजकाल ट्रेंडमध्ये काही पण निघालं, पण मुलं हाऊस करतात की मम्मा कर. तर बघूया कसं येते. एकदा करून तर बघा कसं येतं, ट्राय तर करू. त्यासाठी मी थोडं दूध पण घेतलं, बटर. आता पॅनमध्ये आपण थोडं बटर टाकून घेऊया. बटर टाकून थोडेसे ब्रेडचे स्लाइस आपण रोस्ट करूया. दोघं साईड थोडी थोडी रोस्ट करून घेऊया. मुलांसाठी काहीच्या काही बनवायचं तर असतंच आपल्याला. त्यांना काय आवडतं काय नाही त्यासाठी करावं तर लागणारच. त्यासाठी एक ट्रेंडिंग व्हिडिओ बघितला होता, बनवूया म्हटलं. चला बघा, आता दोघं साईड मी मस्त रोस्ट करून घेईन. डेअरी मिल्क घेतली आता मेल्ट केलेली. मेल्ट केलेली डेअरी मिल्क आपण स्लाइसवर लावून घेऊ. पण जितके व्हिडिओ बघितले ना त्यात स्वीटमध्ये काहीच नव्हतं, म्हणून मी डेअरी मिल्क लावून बघितली. म्हटलं कसं येतं बघू, कारण फक्त दुधामुळे ब्रेडची टेस्ट तर येणार नाही, गोड तर होणार नाही. त्यासाठी मी डेअरी मिल्क घेतली, डेअरी मिल्क लावली आणि परत पॅनमध्ये थोडं बटर टाकून परत दोघं साईड थोडं रोस्ट करून घेऊया. तुम्ही बटरऐवजी तूप पण घेऊ शकता, तसं काही नाही. डेअरी मिल्कमुळे थोडं स्वीटनेस पण येईल, बाकी काय नाही. कारण बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी बघितलं की फक्त मध टाकतात, त्याच्याने स्वीटनेस पण आता येणार नाही. म्हणून मी थोडंसं डेअरी मिल्क स्वीटनेससाठी टाकली. एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू इथपर्यंत तर बरोबर आलं आहे. दूध टाकल्यावरती मला थोडंसं वाटतं की ब्रेड असल्या कारणामुळे तो थोडा पिचपिची होईल असं. बघूया तर.
ही एक ट्रेंडिंग व्हिडिओ असल्यामुळे मी पण ट्राय केला आहे. बघू शकता दूध असं बऱ्यापैकी घट्ट होतं आहे, म्हणजे तो ब्रेड ऑब्झर्व करतो आहे. बऱ्यापैकी दूध अटलं आहे. आता आपण हळूच कसं स्लाईस चेंज करूया, साईड पलटून घेऊया. थोडासा जास्तच नरम झाला आहे. चला तर लविष्याला विचारूया. वाव मम्मा इज यम्मी. खरंच चांगलं आलं. हां, आणि तुझ्या हातामध्ये तर जादू आहे, जादू. तुम्ही ते चांगलं बनवलंय खूप जास्त. तुम्ही बनवून खा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कसं बनलंय, आणि त्याच्यासाठी थँक्यू.